प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर बघा, सध्या सगळीकडे नुसतं अभ्यासाचं टेन्शनचं असं वातावरण आहे। कारण बघा तुम्ही आता फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मॅथ्स झालं, बायोलॉजी झालं, इतके मोठे चॅप्टर करायचे आणि त्यातून फक्त येणार किती तर 50 प्रश्न। फिजिक्सचे करायचे 26 चॅप्टर, येणार किती 50 प्रश्न। केमिस्ट्रीचे करायचे 26 चॅप्टर, येणार किती 50 प्रश्न। ते पण सोडवायचे किती, एक प्रश्न सोडवायचा तर तो आहे 54 सेकंदात। म्हणजे हे सगळं आपल्याला खूप कठीण वाटायला लागतं आणि मग कधी कधी मुलांना टेन्शन येतं, कधी कधी नैराश्य येतं, डिप्रेशन येतं आणि नकोच तो अभ्यास असं वाटायला लागतं। तर खूप थोडं राहिलंय बाळांनो, तुम्हाला आता जर तुम्ही आतापर्यंत जरी अभ्यास केला नसेल आणि आता तुम्हाला मनातून वाटत असेल की नाही आता काहीतरी केलं पाहिजे, कारण हे एकच महिना आपल्या पूर्ण आयुष्याला दिशा देणार आहे, एक महिना अभ्यास केल्याने काय बिघडणार आहे। तर बघा, आपण आपलं जे सोशल मीडिया आहे याला जर तिलांजली दिली किंवा आपण काही छंद असतील आपले, क्रिकेट खेळणं म्हणा किंवा क्रिकेट बघणं म्हणा, आता IPL सुरू होणार आहे आणि मग या सगळ्या याच्यात जर आपण त्या क्रिकेटच्या मॅच पाहायला जर आपली तिलांजली दिली आणि तो वेळ जर पॉझिटिव्हली अभ्यासाला वापरला तर अजूनही सक्सेस मिळू शकतं। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे बघा, हाऊ टू गेट 99.99 पर्सेंटाईल इन फिजिक्स। बघा, आपल्याला पर्सेंटाईल मिळवायचंय म्हणजे नियर अबाउट 50 पैकी 40 मार्क मिळवायचे। मग हे शक्य आहे का, तर माझं उत्तर असेल यस, बिग यस। तर होऊ शकतं, हे अजूनही होऊ शकतं, पण अभ्यास प्रामाणिकपणे हॅपीली केला पाहिजे, वेळ न वाया घालवता तो केला पाहिजे, तर तुम्हाला हे पर्सेंटाईल मिळू शकतं। मग त्यासाठी काय काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि ज्यांना खरंच मनाच्या तळापासून वाटतंय की मला अभ्यास करायचा आहे, यश मिळवायचंय, त्यानेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आलं का लक्षात? आता हा फिजिक्सचा जो सिलेबस आहे ना हा आधी काळजीपूर्वक बघा। पूर्वी जुन्या सिलेबसमध्ये 11वीचे तुमचे 8च चॅप्टर होते। आता एरर अनालिसिस आणि वेक्टर हे 2 नवीन चॅप्टर ऍड झालेले आहेत आणि 12वीचे स्टेट बोर्डचे 16चे 16 चॅप्टर, म्हणजे असे एकूण 26 चॅप्टरचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि यातलं 20% वेटेज हे तुमच्या 11वीसाठी आहे आणि राहिलेलं 80% वेटेज हे 12वीसाठी आहे। म्हणजे 50 प्रश्नापैकी 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर येणार आहेत आणि 40 प्रश्न हे 12वीच्या सिलेबसवर येणार आहे। समजलं का? तर आता बघा, 99.99 पर्सेंटाईल येण्याकरता काय काय करायचं तर सगळ्यात आधी मेक युअर ओन टाइम टेबल। तुमचं स्वतःचं टाइम टेबल बनवा। बरेच जण टॉपर्सचे इंटरव्ह्यू बघतात आणि त्याच्यानुसार टाइम टेबल करतात, तसं नाही करायचं बाळांनो। प्रत्येक व्यक्ती ही आगळी वेगळी असते, ती भिन्न असते आणि ज्याच्या त्याच्या सवयी पण भिन्न असतात। त्याच्यानंतर प्रत्येकाचा जो स्ट्रेंथ एरिया आहे तो आपल्याला माहिती असतो, तो वेगवेगळा असतो। वीक एरिया आपल्याला माहिती असतो आपला काय आहे, हा ज्याचा त्याचा वेगळा असतो आणि म्हणून आपल्या सोयीनुसार स्वतःचं टाइम टेबल बनवा। कारण काहींना रात्री जागून अभ्यास करायची सवय असते आणि उशिरा उठायची सवय असते, काहींना पहाटे उठून अभ्यास करायची सवय असते, रात्री लवकर झोपायची सवय असते। म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तुम्ही टाइम टेबल बनवा, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल। त्यानंतर काहींनी क्रॅश कोर्स लावलेला असतो, तर क्रॅश कोर्सला काही जण 9 ते 4 जातात, पण तो काही वेळ वाया गेला असं नाही म्हणतायत बाळांनो। क्रॅश कोर्समध्ये बरेच अनुभवी शिक्षक असतात आणि त्यांच्या अनुभवाने ते तुमचा खूप सारा वेळ वाचवतात। म्हणजे तुम्ही ऑफलाईन क्लासला गेलात याचा अर्थ तुमचा वेळ वाया जातो असं नाही, तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन तिथे मिळते। कोणी ऑनलाईन क्लास लावलेले असतात तर तिथे पण तुमचा त्या ऑनलाईन क्लासला पण वेळ जातो, पण वेळ जातो असं नाही म्हणतायत, तिथे पण तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम केलं जातं। कारण कोणीही शिक्षक हा फक्त तुमच्या भलं कसं होईल याचाच विचार करत असतो आणि म्हणून सगळे तुमच्या यशासाठी प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या। आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल तुमच्या दिनचर्येनुसार ठरवा। त्यानंतर ऑप्टिमाइज युअर स्टडी अवर्स, म्हणजे तुम्ही तुमचे अभ्यासाचे तास वाढवा। आधी 8 तास करत असाल आता 10 तास करा। तर साधारणतः बघा, मी सांगेन की 2.5 तास फिजिक्स करा, 2.5 तास केमिस्ट्री करा आणि 5 तास मॅथ्स किंवा बायो करा। कारण तुम्हाला माहितीये की
फिजिक्स 50 मार्काला, केमिस्ट्री 50 मार्काला आणि मॅथ्स आणि बायो हे 100 मार्काला आहे. म्हणजे दुप्पट वेटेज आहे. मग त्याला वेळ सुद्धा दुप्पट दिला पाहिजे. कुणाचा पीसीएम ग्रुप असतो, कुणाचा पीसीबी असतो आणि कुणाचे 4 पण विषय असतात. आता हे तुमच्यानुसार ठरवा की कसं नियोजन करायचं. आलं का लक्षात? मग त्याच्यानंतर आता मी हा सिलेबस तुम्हाला दाखवला तर त्याच्यामध्ये जे हाय वेटेज चॅप्टर आहे ना त्याला प्रायोरिटी द्या. आलं का लक्षात? मग आता फॉर एक्झाम्पल मग तुम्हाला अभ्यासासाठी तर टेक्स्टबुक कशाचं वापरायचंय तर स्टेट बोर्डचं जे 12वीला तुम्ही केलंय आणि आता बोर्ड परीक्षेला तुम्ही रिसेंट अभ्यास केलाय आणि त्याच्यामुळं तुम्ही 12वीचं बोर्डाचं स्टेट बुक जे काही आहे तेच मेन सोर्स असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्याहून आपली स्वतःची वही फॉर्म्युला शीट तयार असलं पाहिजे. आलं का लक्षात? आणि ते अगदी छोटं असलं पाहिजे, खूप पालळ नको त्याच्यात, की आपल्याला नंतर जेव्हा शेवटची रिव्हिजन करायची आहे तेव्हा ते उपयोगी आलं पाहिजे. स्मार्टपणे त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. 20-20 मिनिटात आपली एकेका चॅप्टरची रिव्हिजन झाली पाहिजे. अशा पद्धतीने ते आपलं ओन फॉर्म्युला बुक हे रेडी असलं पाहिजे. याला आपण 1 पेज स्ट्रॅटेजी असं म्हणतो. मग आता बघा तिथं काय करायचं तर तुम्ही प्रायोरिटी देताना 12वीचे जे चॅप्टर आहे, आता बघा फॉर एक्झाम्पल पहिल्या 8 चॅप्टर पर्यंत क्रमाने आलात तरी चालेल. 12वीच्या रोटेशनल डायनॅमिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज 3 प्रश्न, केटीजी वर 3 प्रश्न पडतात, थर्मोडायनॅमिक्स वर 3 प्रश्न पडतात, त्याच्यानंतर ऑसिलेशन वर 3 पडतात, सुपरपोजिशन वर साधारणतः 3 प्रश्न पडतात आणि वेव्ह ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स तर त्याच्यावर मिळून 3 प्रश्न पडतात आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11वीचा आणि 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मिळून साधारणतः 5 प्रश्न पडतात. आणि म्हणून जे प्रायोरिटी देताना पहिले 8 चॅप्टर हे चांगले करा. आता चांगले करा म्हणजे काय करा तर त्याच्या आधी कन्सेप्ट क्लिअर करा आणि खूप डीप नाही वाचत बसायचं बाळांनो. आपल्याला जे जे लागणार आहे ते आपण त्याच्यात करायचं. आणि म्हणून तुमचं डेली टार्गेट तुम्ही सेट करा आणि तुमचा जे काही तुम्ही डेली टार्गेट सेट केलेलं आहे तर तुमच्या प्रगतीचं तुम्ही रात्री झोपताना अॅनालाइज करा की आपण आज ठरवलं होतं एवढं करायचं, ते खरंच झालंय का? नसेल झालं तर थोडा वेळ तुम्ही जागू शकता, पण काही झालं ना बाळांनो तर 6 तास झोप ही तुम्ही घेतलीच पाहिजे. आलं का लक्षात? तुमचं आरोग्य चांगलं राहणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून प्रॉपर झोप घ्या. बाकीच्या गोष्टींना फाटा द्या, फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच सध्या लक्षात ठेवा. आणि मग आता काय करायचं बघा तर प्रायोरिटी तुम्ही दिली हाय वेटेज चॅप्टरला. मग तुम्हाला जर चांगलं पर्सेंटाईल यायचं असेल ना तर तुम्हाला शक्यतो चॅप्टर स्किप करण्याचं किंवा 11वी स्किप करण्याचं डोक्यातून काढून टाका. मग आता तुमच्या आणि फिजिक्सचा असं आहे बघा सिलेबस फ्रेम करताना की बरेचसे चॅप्टर आहे ना हे 11वी बरोबर 12वी बरोबर 11वीचे होऊनच जाणार आहे. कसं काय तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स होणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स होणार आहे, त्याच्यानंतर तुमचा साऊंड लागणार आहे, सुपरपोजिशनला बेस तुम्हाला साऊंड लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचा रे ऑप्टिक्स वेव्ह ऑप्टिक्स करायचं असेल तर रे ऑप्टिक्स लागणार आहे, त्याच्यानंतर ऑलरेडी व्हेक्टर हे बेसिक सगळं आता पुढे सांगते मी, व्हेक्टर तर लागणारच आहे, त्याच्यानंतर युनिट्स आणि डायमेन्शन लागणार आहे म्हणजे तिचं एरर अनालिसिस पण लागणार आहे, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर मग बघा बरं 1, 2, 3, 4, 5 चॅप्टर तर ऑलरेडी होऊन जातात. आणि मग ग्रॅव्हिटेशन तसं सोपं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो मोशन इन प्लेन आहे तर ते अगदी 20-20 मिनिटात यांची रिव्हिजन कशी करायची तर हे मी तुम्हाला नंतरचे व्हिडिओ येतील त्याच्यात सांगणार आहे की व्हेरी क्विक रिव्हिजन आपण करणार आहे ह्या चॅप्टरची. मग बघा तर ती कशी करायची म्हणजे ऑलरेडी 11वीचे हे 5 चॅप्टर तुमचे होऊनच जाणार आहे तुम्ही किती नाही म्हणलं तरी. आणि म्हणून मग 12वीचे चॅप्टर मग बघा ते 8 केल्यानंतर पहिले 8 12वीचे केले की त्याच्यात याला लागून जे आहेत ना आता सेमीकंडक्टर करताना तुम्ही हा सेमीकंडक्टर करा, वेव्ह ऑप्टिक्स करताना रे ऑप्टिक्स करा, सुपरपोजिशन करताना साऊंड करा, त्याच्यानंतर 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स करताना 11वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स करा. समजलं का? तर या पद्धतीने म्हणजे ते 8 आणि 5 असे 13 चॅप्टर तुमचे एकात एक होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मी एक सायमल्टेनियस स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ केलाय की कोणतं फिजिक्स करताना केमिस्ट्रीचा कोणता चॅप्टर करायचा, मॅथ्सचा कोणता करायचा, तो पण जरूर बघा म्हणजे तुम्हाला कळेल की सायमल्टेनियस अभ्यास करून वेळ कसा वाचवायचा. मग हे एकदा झाले ना की राहिलेले चॅप्टर तुमच्या पद्धतीने करा पण शक्यतो स्किप करू नका. हे सगळे हाय वेटेज वाले चॅप्टर आहेत. मी जे सांगितले पहिले 8 चॅप्टर जे आहेत 12वीचे 3 प्रश्न साधारणतः त्याच्यावर पडतात आणि म्हणून ते करा आणि मग उरलेले चॅप्टर तुमच्या पद्धतीने करा.
मग आता सगळ्यात आधी फिजिक्सचा अभ्यास करताना काय करायचं, आता डेली टार्गेट ठरवायचं, रात्री झोपताना त्याचं अनालिसिस करायचं, खरंच केलंय का मी, नसेल तर कुठेतरी शॉर्ट त्याची रिव्हिजन का होईना काहीतरी करायचं, 7-8-10 फॉर्म्युले तरी करायचे, पण तसं त्याला स्किप करून द्यायचं नाही. ठरवलंय ना हा चॅप्टर करायचं, त्याला स्किप करायचं नाही. मग आता फिजिक्सच्या अभ्यासाची सुरुवात करताना फाउंडेशन फिजिक्स करा. आता तुम्ही म्हणाल फाउंडेशन फिजिक्स हे काय आहे, तर आता त्याच्यात वेगवेगळ्या ट्रिग्नॉमेट्री आहेत. आता हे मी खूपदा सांगितलंय बाळांनो. तर त्याची ट्रिग्नॉमेट्री सगळी करायची, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले करायचे, बेसिक वेक्टर्स लागणार आहे, वेगवेगळ्या ग्राफचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. मग आता बघा, मग हे सगळे ग्राफ तुम्हाला लागतात की जर इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्याचं नेचर रेक्टँग्युलर हायपरबोला असतं, त्याच्यानंतर पॅराबोला, हे असं असेल तर काय असतं, असं असेल तर काय असतं, ह्या पद्धतीने काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह असं सगळं, म्हणजे ग्राफचा पण थोडासा व्यवस्थित अभ्यास करा, त्याने तुम्हाला बराचसा फायदा होतो. आलं का लक्षात? तर या पद्धतीने त्याला म्हणायचं बेसिक फिजिक्स. आणि हे बेसिक फिजिक्स त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करताना, आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला 30% प्रश्न आहे ना हे तुमच्या याच्यामधले इझी असतात, त्याच्यानंतर 40% हे मॉडरेट असतात क्वेश्चन पेपर मधले, आणि 30% हे मात्र डिफिकल्ट असतात. आणि दिवसेंदिवस आहे ना बाळांनो, सीईटीची लेव्हल ही हार्ड होत चाललेली आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने व्यवस्थित प्लॅनिंग करून नियोजन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आधी काय करायचं, अभ्यासाला बसलं ना की हे सगळं आता न्यूमरिकल सोडवताना काय काय करायचं, तर जिथं कुठं 0.25 असले ना तर 1/4 टाकायचे, 0.5 असले ना 1/2 टाकायचं, त्याच्यानंतर 0.75 असले ना तर 3/4 टाकायचं, त्याच्यानंतर 1.33 असले ना तर 4/3 टाकायचं, 1.5 असतील ना तर 3/2 टाकायचं. याने खूप काम सोपं होतं. पाय असलं ना तर 22/7 टाकायचं, जी असेल ना तर 10 किंमत टाकायची. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते ह्या व्हॅल्यू टाकण्याचा फायदा काय होतो. तर आता समजा न्यूमरिकल आहे, कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग दॅट इज हॅव्हिंग डायमीटर 1 मीटर अँड हॅव्हिंग मास 5.5 किलोग्राम. आता तुम्हाला रिंगचा काय काढायचा आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट इच ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, ह्या ऍक्सिस बद्दलचा काढायचा आहे. मग आता बघा हे सोपं कसं करून दिलेलं आहे तुम्हाला. तर आता मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या ऍक्सिस बद्दलचा त्याचा फॉर्म्युला असतो mr². मग आता मास 0.5 दिलाय, आता 1 मीटर रेडियस म्हणजे 1 मीटर डायमीटर म्हणजे त्याची रेडियस 0.5 आहे, आणि 0.5चा स्क्वेअर आहे म्हणजे 0.5 × 0.5. आता ऑप्शन दिलेला असतो 1/6, 1/8. आता बाळांनो हे 1/2 हे 1/2 हे 1/2 टाकलं तर काय झालं, 1/8 झालं का नाही झालं. मग फार काही करायची गरज आहे का, या पद्धतीने असं ऑप्शन असतो 1/8 किलोग्राम × मीटर². तर या पद्धतीने म्हणजे ह्या व्हॅल्यू टाकण्याचा फायदा असा असतो. म्हणून ह्या व्हॅल्यू टाकायच्या की जेणेकरून आपल्याला लॉग टेबल वापरावा लागत नाही आणि आपलं काम सोपं होतं. कळलं का? मग ह्या व्हॅल्यू टाकण्याचा खूप फायदा. 10च्या पॉवर नेहमी आधी सोडून घ्यायच्या, असं सगळं वेगवेगळे अँगल आपले पाठ असले तर आपलं काम सोपं होतं. म्हणजे आपल्याला वेड्यासारखं अभ्यास नाही करायचा आहे, आपल्याला स्मार्ट अभ्यास करायचा आहे, काहीतरी स्ट्रॅटेजी ठेवायची आहे आणि वेळ वाचवायचा आहे. आलं का लक्षात? मग आता कळलं का? मग तर आता तुम्ही क्लिअर कन्सेप्ट, आता खूप धडे वाचत बसू नका, फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या की काय सांगायचंय त्या चॅप्टर मधून. तुमचं 1 फॉर्म्युला शीट बनवा, 1 पेज स्ट्रॅटेजी बनवा आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस जादा करा आणि त्याच्यात पीवायक्यू करा. कारण पीवायक्यू रिपीट होणारं महाराष्ट्र हे राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये खूप सारे पीवायक्यू रिपीट होतात, कन्सेप्ट रिपीट होतात, व्हॅल्यू फक्त चेंज होतात. आलं का लक्षात? हे मी तुम्हाला उदाहरणासह दाखवून देईन. आणि म्हणून पीवायक्यू जितकं मागं जाता येईल ना तेवढं मागं जा. 2004 सालापासून पीवायक्यू आहेत बघा, आणि होतात ते रिपीट होतात. पण आधी प्रायोरिटी 2024चे करा, 23चे करा, 22चे करा, 21चे करा, त्याचीच प्रॅक्टिस करा ना तुम्ही. आणि रोज डेली टार्गेट ठरवून घ्यायचं आपल्या कपॅसिटीनुसार की फिजिक्सचे 50 करायचेच पीवायक्यू, केमिस्ट्रीचे 50 करायचेच, मॅथचे 100 करायचेच. बघा बरं, अजून तुमची 19 एप्रिलला शिफ्ट सुरू आहे, अजून 1 महिना तुमच्या हातात आहे. आणि मग किती प्रॅक्टिस होणार आहे एमसीक्यूची, आणि ती केवळही नाही सोडवत बसायचं एमसीक्यू बाळांनो. इथं
तुमचा साधारणतः 50 सेकंदात सोडून झाला पाहिजे आणि इथं 90 सेकंदात तुमचा सोडून झाला पाहिजे मॅथ्सला. एक आलं का लक्षात? तर या पद्धतीने म्हणजे खूप वेळ त्याच्यातच नाही घालवायचा, आपल्याला स्मार्टपणे सोडवता आले पाहिजे एमसीक्यू. आणि म्हणून मग आता त्याच्यासाठी कधी कधी काय करायचं, तर आपल्याला सगळे प्रश्न सोडवताना तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स वापराव्या लागतात. आता फॉर एक्झाम्पल हॅपीली अभ्यास करायचा आणि टिप्स आणि ट्रिक्स कशा वापरायच्या. आता बघा फॉर एक्झाम्पल ऑप्टिक्स मध्ये हा असा तुमचा बायकॉन्व्हेक्स लेन्स आहे. मग आता याला जर असा कट केलं ना बाळांनो, तर याची जी फोकल लेंथ आहे ना ती डबल होते 2f. आणि याला जर म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिसला कट केलं ना तर ती दुप्पट होते आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिसला कट केलं ना तर ती तशीच राहते. असे प्रश्न असतात. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्सची ही जी फोकल लेंथ आहे ही कोणत्या रंगासाठी मॅक्सिमम असते असं विचारलं जातं. ती रेड साठी मॅक्सिमम असते. फोकल लेंथ फॉर रेड दॅट इज मॅक्सिमम आणि ती व्हायोलेट साठी मिनिमम असते. मग एक तर मॅक्सिमम विचारतील नाहीतर मिनिमम विचारतील. मग असे ना हे प्रश्न. आता हे फॉर्म्युलावर येतं बाळांनो, पण हे एवढं डीप मध्ये जायचं नाही. आपण असा छान स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा. तुम्हाला त्यांना काय गेलंय, तुम्ही कसं सोडवलं, फॉर्म्युल्यात किमती टाकून सोडवलं का तुम्ही टिप्स ट्रिक्सने सोडवलं. तुम्हाला अशा ट्रिक्स टिप्स आल्या पाहिजेत. आणि म्हणूनच असे हे जे चॅप्टर आहे याचा जर तुम्ही पीवायक्यूचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला आयडिया येते की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग अरे ह्या ऍक्सिसला विचारलं तर काय होईल, ह्या ऍक्सिसला विचारलं तर काय होईल, हे जर पाठ असेल तर एका सेकंदात आपण उत्तर देणार आहे. म्हणजे साधारणतः 50 प्रश्नातले 25 प्रश्न आपण असे स्मार्टपणे सोडवले तर उरलेल्या 25 प्रश्नाचा वेळ आपल्याला जे मॉडरेट आहे, डिफिकल्ट आहे त्याच्यासाठी वापरता येतो. आणि म्हणून आपण असा आनंदाने अभ्यास केला पाहिजे. आलं का लक्षात? आणि म्हणून तुम्ही जितका स्मार्ट अभ्यास कराल, त्याच्यात इंटरेस्ट घ्याल, तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे. आणि तुम्ही जर खूप टेन्शन घेतलं, लोड घेतला तर त्याने काहीच होणार नाहीये बाळांनो. आणि म्हणून हॅपीली अभ्यास करा. त्याच्यासाठी अशा टिप्स आणि ट्रिक्स, खूप टिप्स आणि ट्रिक्स आहेत फिजिक्समध्ये, तर त्या सगळ्या वापरा. त्याच्यानंतर आता एकदा 8 दिवस राहिले ना की तुमचा 2 रिव्हिजन झाल्या आणि 8 दिवस शिल्लक राहिले की मग मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा. खूप जण स्कोर कमी येईल म्हणून टेस्ट देत नाही बाळांनो, ती रंगीत तालीम असते. आलं का लक्षात? पाहिजे तर विषय वाईज द्या. तुम्ही आठवड्याला तुमची टेस्ट होते तर ती एक चॅप्टरवर होते, पण जेव्हा सगळ्या चॅप्टरवर तुम्हाला टेस्ट द्यायची असते तेव्हा मात्र ती खरी रंगीत तालीम असते तुमच्या परीक्षेची. आणि म्हणून होल सिलेबसची मॉक टेस्ट घड्याळ लावून द्या. कुठल्याही चॅनलवरून त्या घ्या, तुमच्याकडे जिथे कुठे मॉक टेस्ट अवेलेबल असतील त्या घ्या आणि पूर्ण घड्याळ लावून त्या 8 दिवस मॉक टेस्ट द्यायच्या येऊ द्या. सुरुवातीला खूप कमी स्कोर येईल, पण आपण कुठपर्यंत आहोत ही रियालिटी आपल्याला कळेल. म्हणजे आपण भ्रमात राहत नाही. अभ्यास झाला मग त्याच्यावरून आपण त्याचं जर अॅनालाइज केलं तर आपल्याला कळतं की आपलं काय चांगलं झालेलं आहे आणि चुकांमधूनच खरं शिकायचं असतं. आणि म्हणून आपल्या ज्या चुका आहेत, आपले जे वीक टॉपिक आहे, तर तिथं काय केलं पाहिजे तर ती आपल्याच सुधारणा घडून आणायला ते उपयोगी येतं. म्हणजे नुसती मॉक टेस्ट देऊन ती सोडून नाही द्यायची, त्याला अॅनालाइज करायचं आणि आपला जो फोकस ऑन वीक टॉपिक, जे टॉपिक आपले वीक आहेत तर त्याच्यावर काम करायचं. म्हणजे आपल्याकडे ती संधी आहे. म्हणजे जसा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, आपला एखादा डान्स असतो, आपण त्याची महिनाभर प्रॅक्टिस करतो आणि ते स्टेजवर फक्त 5 मिनिटं परफॉर्म करायचं असतं, पण आपण त्याची ड्रेपरी घालून सुद्धा प्रॅक्टिस करतो की तिथे आपली स्टेजवर फजिती होऊ नये. तसंच त्याच्यासारखंच आहे बाळांनो, ही रंगीत तालीम आहे. मॉक टेस्ट म्हणजे तुमच्या झालेल्या अभ्यासाची ती रंगीत तालीम आहे. आणि म्हणून त्याला घाबरू नका द्यायला. तर येऊ द्या कमी स्कोर, सुरुवातीला येईल, पण त्यातून तुम्हाला खूप साऱ्या आयडिया येत जातात, वेळ कसा वाचवायचा आणि खऱ्या अर्थाने स्पीड अँड अॅक्युरसी बूस्ट होण्यासाठी ह्या तुमच्या मॉक टेस्टचा तुम्हाला उपयोग होणार आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि हे सगळं जर तुम्ही केलं, शक्यतो कोणताही चॅप्टर स्किप करायचा विचार करू नका. अगदी सगळेच्या सगळे चॅप्टर थोडे का होईना, धावते का होईना, त्यातले फॉर्म्युले का होईना, पण करा, त्याची कन्सेप्ट करा. आणि मग बघा तुमचा एकदा अभ्यास पूर्ण झाला की तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. तो येण्याकरता आधी हार्डवर्क करावं लागेल आणि परीक्षेच्या त्या तुमच्या 3 तासाच्या कालावधीत तुम्हाला खऱ्या अर्थाने स्मार्ट वर्क करायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ निश्चित उपयोगी ठरणार आहे याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका.
आलं का लक्षात? आता असाच 99.99% मॅथ्सचा पण व्हिडिओ येईल, कारण तो विषय जास्त महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये 50% वेटेज आहे, 200 पैकी 100 मार्क्स मॅथ्सला आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही तो पण व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे तुमच्या अभ्यासाला एक काहीतरी डायरेक्शन देण्याचं काम माझ्या पद्धतीने मी छोटंसं का होईना करते आहे. आलं लक्षात? तर तुमच्यासाठी केमिस्ट्रीला लक्ष सिरीज सुरू केलेली आहे, सॉलिड स्टेट चॅप्टर तिथे सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर विजेता 2025 ही सिरीज फिजिक्ससाठी सुरू आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या प्रश्नांचे प्लेलिस्टला जर गेलात तर खूप सारे PYQ आहेत, त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले, 1 मिनिटात एक व्हिडिओ. कंटाळा आला की रात्री झोपताना ते चॅप्टर वाईज बघितले, जो चॅप्टर केला त्याचे बघितले तर आपल्याला स्वरूप कळून जाईल, जास्त वेळा बघून त्याची उत्तरं पाठ होतील. तुमच्यासाठी एवढी सगळी सोय करून ठेवलेली आहे, फक्त अभ्यास करा तुम्ही. आलं लक्षात? ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.